नमस्कार. डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमचं ॲडमिशन कोणत्याही मेडिकल कोर्समध्ये झालं तर कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप तुम्हाला सर्व मेडिकल कोर्सेससाठी किती मिळेल याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं की MBBS असेल, BDS असेल, BAMS असेल, BHMS असेल किंवा फिजिओथेरपी असेल व इत्यादी मेडिकल कोर्सेस आहे त्यांच्यामध्ये ज्या मुख्यतः कॅटेगरीज असतात ओपन, OBC, SC, ST, NT1, 2 आणि 3 व विजे कॅटेगरी असेल, त्याचबरोबर SCBC कॅटेगरी असेल, तर याच्यामध्ये आपल्याला किती स्कॉलरशिप मिळेल आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता स्कॉलरशिपचा विचार केला, जर तुमचं ॲडमिशन मेरिट थ्रू होत असेल, म्हणजे तुमचं जर BAMS, BHMS, MBBS, BDS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन मेरिट थ्रू होत असेल, 85% असेल किंवा 15% मधून मेरिट थ्रू जर ॲडमिशन होत असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप 100% मिळते. परंतु याच्यामध्ये काही अटी असतात, जसं की तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर पाहिजे. नॉन क्रिमिलियर सोबत तुमचं 8 लाखपेक्षा कमी उत्पन्न हवंय. आता ह्या सर्व कंडिशन्स असतात. आता ओपन कॅटेगरी तुमची असेल व तुमचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल, त्याचबरोबर जर ACBC तुमचं होत असेल तर तुम्हाला 50% बेनिफिट मिळते. म्हणजे कोणत्याही कॉलेजची फी समजा 2 लाख रुपये असेल, 2 लाखामधील तुम्हाला 1 लाख रुपये स्कॉलरशिप मिळते. आता हे झालं ट्युशन फीजबद्दल. याच्यासोबतच हॉस्टेलचा विचार केला तर हॉस्टेलसाठी पंजाबराव देशमुख ही स्कीम असते. पंजाबराव देशमुख मार्फत ही तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. OBC कॅटेगरीचा विचार केला तर OBC कॅटेगरीसाठी तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळते. याच्यामध्येही अट काय, 8 लाखापेक्षा तुमचं कमी उत्पन्न पाहिजे. आता SC कॅटेगरीचा विचार केला, SC कॅटेगरीला 0 ट्युशन फीज असते. फक्त जी डेव्हलपमेंट फी वगैरे असते, डेव्हलपमेंट फीज तुम्हाला पे करावं लागते. 90% ही तुमची स्कॉलरशिप तिथं रिबर्स्ड होते. म्हणजे जर 1 लाख रुपये फी असेल तर तुम्हाला फक्त 10,000 रुपये कॉलेजची फी असेल. परंतु हे सर्व मॅनेजमेंट कोट्यासाठी नसतं. जर तुम्ही मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेत असताल किंवा अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घेत असताल तर ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही. आता आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर ST साठी पूर्ण फीज माफ असते. असं समजा की 1 लाख रुपये फी असेल तर 5 ते 6,000 रुपये फीज तुम्हाला अदर ॲक्टिव्हिटीजची यामध्ये द्यायची असते. बाकी कोणत्याही प्रकारची फीज तुमच्याकडून कॉलेज आकारू शकत नाही. आता विजे, NT ह्या कॅटेगरीसाठीही 90% स्कॉलरशिप असते. आता ह्या सर्व कॅटेगरीजमध्ये मुख्यतः काय आहे की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर हवं आहे व बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स हे तुमचे क्लिअर पाहिजे. सर्व डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप मिळेल. आता आउट ऑफ स्टेट जर ॲडमिशन घेत असताल, समजा आउट ऑफ स्टेट तुम्ही ॲडमिशन घेतले तर हे सर्व बेनिफिट तुम्हाला मिळत नाही. फक्त आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये जी की महा-DBT अंतर्गत ह्या सर्व स्कॉलरशिप मिळतात, येथेच तुम्हाला याचा बेनिफिट मिळेल. याची सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेस करताना विचार करून ॲडमिशन प्रोसेस करा. जिथे आपल्याला स्कॉलरशिप मिळते आपल्या परिस्थितीनुसार, बजेटनुसार कॉलेज निवडणे. कारण की 1 लाखापासून 4 लाखापर्यंतही कॉलेजेसच्या फीज असतात. वरूनही हॉस्टेल मेसची फीज ही वेगळी असते. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून आपण हा निर्णय घेतला पाहिजे. काय अडचण असेल तर आम्हाला 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तरी आम्हाला सांगा, आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ.